धुळे शहरात आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहे। मरीना हॉलमध्ये या सभेमध्ये अजित पवारांनी थोड्या वेळापूर्वी संबोधित केलं, परंतु गुलाबी रंगाची छाप जी आहे ती आज धुळ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते। धुळ्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांनी गुलाबी रंगाचा स्कार्फ जो आहे तो परिधान केलेला असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण या महिलांशीच बातचीत करूया। ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही गुलाबी रंगाचा स्कार्फ का घातला? माझं नाव नेहा आहे। आम्ही अजितदादा पवारांनी जी स्कीम काढली आहे लाडकी बहीण, त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या आशावादीने बघतोय का पुढे चांगलं काय होईल। चांगलं घडतंच आहे, पण अजून काही चांगलं होईल याच्यासाठी आम्ही हे केलं, त्यांना सपोर्ट करायसाठी मेन केलं आहे आम्ही। खरं तर आपण पाहिलं की गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून महाराष्ट्रात कुठेतरी धार्मिक ताणतणाव खूप मोठ्या प्रमाणात आहे। हिंदू मुसलमान वाद खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि कुठेतरी भांडणं ताणतणावाची होतात। अशातच आता अजित पवार हे भाजपसोबत गेलेत, तुमचं काय मत आहे? असं काही नाही नसतात, कारण की ते माझं मान्य असं है कि ते पॉलिटिक्स ते नहीं करतात, वो नहीं करवाते हैं वो सब चीज़ें। वो जो होते हैं वो ग्राउंड लेवल पे होती है। तो जो आप बोल रहे हो कि हिंदू मुस्लिम का अलग हो रहा है या वाद हो रहा है, तो उसी का सिंबल है कि आज वो आए थे, हमें उन्होंने लाड़की बहन योजना में उन्होंने बताया है, सपोर्ट किया है, इसलिए हम उनको सपोर्ट करने के लिए गुलाबी पहने। तो रंग और ये हिंदू मुस्लिम ये कभी नहीं होना चाहिए, और ये उनकी तरफ से तो बिल्कुल नहीं है। गुलाबीच रंग तुम्ही का निवडलेला आहे? तुम्ही गुलाबी रंगाचेच सगळेजण महिला, मुस्लिम ज्या महिला आहेत त्या स्कार्फ घालून आलेल्या आहेत। तुम्हाला सांगितलेलं गेलं होतं की तुम्ही उत्स्फूर्तपणे ही केलेलं आहे? जसे मी आधी सांगितलं मी की लाडकी बहीण योजना आपण सांगितलं आहे की आम्हाला लाभ झालेला आहे त्याचं, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्याबद्दल इंडिव्हिज्युअली केलेलं आहे ते। आपल्यासोबत काही अजून महिला आहेत, तुम्ही देखील गुलाबी स्कार्फ घातलेला आहे। सगळ्याच तुमच्या टीम मेंबरमधल्यांनी गुलाबी स्कार्फ घातलेला आहे महिलांनी। विशेष कारण काय आहे? काय विशेष कारण हे आहे की जे त्यांनी थीम ठेवली लाडकी बहीण योजना, ते आम्हाला म्हणजे खूप हे वाटलंय त्यांचा अभिमान की ते म्हणले आता भाषणमध्ये की हे सगळ्यांसाठी आहे, कास्टिझम नाही आहे, सगळ्यांसाठी आहे। म्हणून जे ते त्यांच्या यात्रेचं जन सन्मान यात्रा होती, त्यांचं थीम कलर पिंक होतं, तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही पण तसंही स्कार्फ घालून। पण अजित पवार हे आता भाजपसोबत गेले, ज्या भाजपकडनं सातत्याने वारंवार मुस्लिम धर्मियांच्या संदर्भात टीका टिप्पणी केली जाते, त्यांचे नेते मंडळी बोलले जातात, अशातच तुम्ही अजित पवार यांची साथ देतात आहेत, कारण काय तुम्हाला वाटतं? आम्ही असं म्हणजे पॉलिटिकल्स हे फील्ड हे नाही आहे आमचं इंटेन्शन। आम्ही ॲज अ स्कूल टीचर, जे आमचे चेअरमॅन आहे जावेद बिल्डर साहेब, हे पॉलिटिशियन फील्डमधून पण बिलॉंग करतात, तर आम्ही एक हॅपी फिलिंग होती त्यांना सपोर्ट करायचं, आणि आमचं हे होतं की आम्ही एक भेट अजित पवार दादासाहेब यांना देऊ आमच्या शाळेतर्फे। असं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? हो, भरलाय। आता आम्ही 17 तारखेचं वाट पाहतोय, त्यांनी आता सांगितलंय की 17 तारखेला 3000 रुपये येणार आहे, आता वाट बघतोय आम्ही 17 तारखेचं। तुम्ही 17 तारखेची वाट पाहतात, तुम्हाला वाटतंय का पैसे तुमच्या खात्यात येतील? हो, नक्की येतील ना, का नाही येतील? जेव्हा सरांनी इतकी मोठी योजना राबवली आहे तर काही ना काही तर होणार। असं इतके मोठे लोक काही विचार करताय, काही करताय, तर ते विचारूनच म्हणजे समजूनच करताय, काहीतरी त्यांच्या चाललंच असेल, त्यांच्या पुढचे काही मिशन्स असेल। आणि एक पण येते मुलींचं त्यांनी शिक्षण पण पूर्ण फ्री केलं आहे, ते पण आमच्यासाठी चांगले, कारण मायनॉरिटीमध्ये खूप कमी मुली शिकतात। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मुस्लिम समाजाच्या या सर्व महिला आहेत ज्या गुलाबी रंगाच्या स्कार्फ घालून, आज त्यांचा थीम होता गुलाबी रंगाचा, ते गुलाबी रंगाचे स्कार्फ घालून आलेले आहेत आणि अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेला सपोर्ट करण्याकरता ते आजच्या मरीना हॉलच्या या संपूर्ण सभेमध्ये उपस्थित झालेल्या होत्या। या सर्व ज्या महिला होत्या ज्यांनी गुलाबी स्कार्फ घातलेल्या होत्या त्या एका शिक्षण संस्थेच्या शिक्षिका होत्या। त्यांना या सगळ्या संदर्भात त्यांना सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीचा गुलाबी थीमवरती त्यांनी ही संपूर्ण जी आहे स्कार्फ घालून एक अजित पवारांना सपोर्ट करण्याकरता या मरीना हॉलमध्ये या सर्व मुस्लिम महिला ज्या आहेत त्या आलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, धुळे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.